हॅलो गाइस, वेलकम टू द और न्यू ब्लॉग. जसं की तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं की आम्ही एक RXच्या शोधामध्ये गेलेलो. आम्ही ती गाडी चेक केली, प्रॉपर त्या शॉपला व्हिजिट केली आणि आम्हाला ती गाडी फर्स्ट ह्याच्यामध्येच आवडली, खूप आवडली. म्हणजे अशी ना गाडी प्रॉपर कंडिशनमध्ये आहे. चॅसेस वगैरे आम्ही सर्व चेक केले. रिबिल्ड नाही आहे, जेन्युइन आहे. पण कसं आहे माहिती आहे का, ती MH आणि आमच्याकडे खूप ऑप्शन MHचा असेल, अहमदाबादचा असेल, तर त्यामध्ये आम्ही चूज केले तर MH चूज केलेली आहे. पण ती गाडी म्हणजे यमा आहे, ठीक आहे. तर ती आता मी डिलिव्हरी घ्यायला चाललेलो आहे. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघा. आणि ती गोष्ट अशी आहे ना की हर एक बायकरचं स्वप्न आहे त्याच्या कलेक्शनमध्ये ती गाडी असली पाहिजे. आणि ही कोणाला एक्सप्लेनेशन द्यायची गरज नाही आहे. जेव्हा ती गाडी रोडमध्ये धावते ना, तुमच्याकडे झीनान असो, टेनर असो, तुमच्याकडे कोणतीही असो, ती गाडी म्हणजे गाडी आहे. तुम्ही जर लाईनअप बघितलात ना सुपर बाईक्सचा, जरी ती साईडने गेली ना, सगळ्यांचे सर्व नजरे तिकडे असतात, ठीक आहे. तर आम्ही म्हणजे माझा मित्र, माझा भाऊ, त्याच्या छोट्या भावाला तो दिवाळी त्याचा बड्डे नेक्स्ट मंथमध्ये येणार आहे, तो त्याच्या भावाला गिफ्ट देतोय. तर सांग बाबा कसं आहे पुढचं काम, तुझा एक्सपिरियन्स सांग. तू तुझ्या मनात ती बसली गाडी RX 100, आवाज ऐकलास, फायरिंग ऐकलास, किंवा तुझं खूप पहिल्यापासून स्वप्न होतं की ती आपल्या कलेक्शनमध्ये ती गाडी असली पाहिजे, कलेक्शनमध्ये असली पाहिजे, हे तर स्वप्न होतच होतं. पण कसं ॲज अ मी स्ट्रगल करून आलो आहे, मी काय तू पण आपण ज्या पद्धतीने स्ट्रगल करून आलो आहे, जसं की आपण स्वतःच्या कमाईवरती घेतली, पण आपलं वय खूप आधी होतं. म्हणजे इच्छा आधीच होती, 10वी 11वी पास झालं तेव्हाच होती की आपल्याकडे गाडी असली पाहिजे. आपण आपल्या हिमतीवरती घेतली आणि ते आपलं त्या एजमध्ये स्वप्न पूर्ण नाही झालं. तरी पण मी भावाचा अजून 18 कम्प्लीट नाही, 17 रनिंग आहे, 18 कम्प्लीट होईल, नेक्स्ट मंथमध्ये होणार आहे. हां, तर मला असं वाटतं 18व्या बड्डेला त्याला ही RX 100 गिफ्ट करावे. आणि स्पेसिफिकली ही बुक करण्याचं रिझन, आम्ही आधी पण गेलेलो, तुम्ही जसं लास्ट ब्लॉगमध्ये बघितलं असेल, आधी पण गेलेलो आम्ही. पण ती कशी होती की पूर्णपणे रिस्टोर होती. म्हणजे जी वाईब पाहिजे 90ची, ती 90ची वाईब नव्हती त्या गाडीमध्ये. पूर्णपणे शाईन वगैरे टाकाटाक कंडिशन होती, पण जे कार्बोरेटर आणि ब्लॉक सिस्टम आहे त्याच्यामध्ये ते फील नव्हतं टेक्निकलमध्ये. हा, आणि आता जी बघतोय स्पेसिफिकली जपान कार्बोरेटरमध्ये E2 ब्लॉकमध्ये आपण गाडी बघणार आहे, त्यासाठी ही स्पेशल. अहिल्यानगरला पोहोचलेला आहे. गुड मॉर्निंग. तर फक्त एक 15-20 मिनिटाचा रस्ता राहिलेला आहे. म्हणजे आम्हाला सांगितलेलं आहे की 8 तास लागतील, तर आम्हाला 12 तास लागतील. आणि मध्ये ट्रॅफिक पण भेटलं खूप, त्याच्यामुळे ना मला खूप म्हणजे बघायला गेलं ना, एवढं ट्रॅफिक एवढे लेंथमध्ये कुठंच लागलं नव्हतं. आणि की ॲक्च्युली तो तिकडे काय ॲक्सिडेंट झाला होता, त्यामुळे कसं रोड होता, हायवे आहे, पण कसं ते नॅरोवाला होता, मध्ये मध्ये नॅरो, मग वाईड होतोय, नॅरो होतोय, मग वाईड होतोय. त्याच्यामुळे ना खूप प्रॉब्लेम झाले. म्हणजे 5 किलोमीटर आम्हाला कवर करायला 1 तास लागला, कंटिन्यू 1 तास. अहिल्यानगरला मेन स्पॉटला तिथून फक्त आता 15 किलोमीटर राहिलेलं आहे. ते आम्ही लगेच रिच आउट करू, तुम्हाला दाखवू शॉप वगैरे. आता तर मे बी शॉप तर 9, 10, 11 वाजताच उघडतात मोस्टली, कारण ते गाव एरिया बघू. त्याच्याशी कॉन्टॅक्ट झालेलं आहे, त्यामुळे तिथे पोचलं की तुम्हाला आम्ही सांगतो पोचलेलो आहे. त्याला कॉल करू की भाई आम्ही पोचलेलो आहे, येणार, आम्हाला बाकीचं प्रोसेस आम्ही करू आणि गाडीची डिलिव्हरी घेऊ, ठीक आहे. सरप्राईज आहे. लास्ट ब्लॉगमध्ये पण आम्ही तुम्हाला बोललो की आम्ही एक गिफ्ट देणार आहे आपल्या भावाला, छोट्या भावाला. तर तेच आम्ही आमचं जे एक इच्छा होती ते आम्ही पूर्ण करतो. आमची जिद्द होती की आम्हाला घ्यायचीच आहे. मोस्ट ऑफ तुम्ही जर लास्टचा जर व्हिडिओ बघितला तर त्या व्हिडिओला आपल्याला होऊन 1 हप्ता पण झाला नाही आहे. तो प्लॅन फ्लॉप झाला किंवा डिले झाला ती गोष्ट वेगळी आहे. पण
आम्ही थांबलो नाही तिथे, दुसरे खूप सारे ऑप्शन बघितले, कॉन्टॅक्ट वगैरे आम्ही केले, कारण आमच्या तिकडे कॉन्टॅक्टमधले पण आहेत की सांगतील की बाबा कुठलं चांगलं शॉप आहे, काय कसं आहे. त्याच्या प्रकारे आम्ही पण त्यांची हेल्प घेऊन आम्ही केलं क्रॉस फॉरवर्ड. त्यांनी आम्हाला व्हिडिओ कॉल करून दाखवले की असे असे वगैरे आहे, हेही कॉस्टिंग पडते. बाकीचे डॉक्युमेंटचे नावा करून घ्यायचं असेल किंवा बाकी काय तुम्हाला नंतर आम्ही ब्लॉगमध्ये दाखवू की आम्ही काय काय केलं, तिथून डिलिव्हरी घेतली. त्याच्यामध्ये काही मॉडिफिकेशनचे तुम्हाला ब्लॉग तर इथून पुढे येणारच आहेत, तर तेही तुम्ही एन्जॉय करा, हाही एन्जॉय करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी आत्तापर्यंत कधी बोललो नाही, पण तुम्हाला आत्ता बोलते की चॅनलला तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओला सपोर्ट दाखवा. तुमचा भाऊ काहीतरी करतोय, कारण काहीतरी त्याला वेगळं करायचं आहे, पण तुम्ही त्याला सपोर्ट करा. ठीक आहे, थँक्यू. अशा प्रकारे मित्रांनो आम्ही पोहोचलेलो आहे नगर मोटर्सला. तिथून आम्ही बाईक कन्फर्म केलेली आहे. एक थोडा वेळ लागेल ओपन व्हायला. ह्या डाबाला पण आपण लवकर पोहोचलोय. तुला काय वाटतं? आपला पहिला हिस्सा असतो एकदम. लोक दुकान उघडून बोलवतात, आपण दुकान उघडवायला बोलवतो. आपला पॅटर्नच वेगळा आहे. पॅटर्नच वेगळा आहे. असं कधी वाटतं ना कधी येईल तो भाई आणि कधी त्या गाडीचा आवाज ऐकेन टाक ठोक टाक ठोक. तिकडं चालवतात सर्व, ऑलमोस्ट सगळ्यांकडे आहे. बघूया आता आपली पण अशीच आवाज करेल काय एकदम. आता थोडा वेळ फक्त जस्ट एक्साइटमेंट लेवल पीकला आहे. ठीक आहे. मुंबई आरटीओ गाडी मला प्रॉब्लेम येणार नाही. मित्रांनो अशा प्रकारे आम्ही आता टेस्ट राईड घेतोय गाडीची. बघूया आता काय कंडिशन कसं काय. ओके, न्यूट्रल टाक. वर घे अजून वरती घे थोडा अजून. हा अजून वरती घे. सवय नाही ना ते. आवाज ना मित्रांनो मस्त माझी बघितली, पण जेन्युइन म्हणजे कशी ओजी आहे. बाकी सर्वांना रिबिल्ड आहे, पण ही जी आहे ना ओजी स्टॉक आहे. जपानमध्ये काहीच चेंज केलं नाही. जपान कार्बोरेटर आहे, तुम्हाला जसं बोललो ना मी, सर्व ओरिजिनल आहे. कुठलंच काही चेंजेस वगैरे केले नाही याच्यामध्ये. तुम्ही बघा आता आम्ही टेस्ट राईड घेतोय.
आता गाडी येते बघा. बेकार आवाज आहे. एक पुढा बाकी सगळं वरती. हॅलो गाईज, अशा प्रकारे आम्ही अहिल्यानगरला आलेलो आहे, नगर मोटर्सला. आमचा इन्स्टावरतून कॉन्टॅक्ट झालं की असं असं इकडे RX-100 वगैरे की बाकी आता बाईक भेटतात. ओरिजिनल युनिट पार्ट रिबिल्ड नाही, जे आहे ते स्टॉक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपर कंडिशनमध्ये भेटेल. अशा प्रकारे आम्ही इथं आलेलो आहे, आमचं कॉन्टॅक्ट वगैरे झालेलं आहे. असं तर काय फ्रॉड फेक वगैरे असं काय नाही, जेन्युइन आहे तिकडे. तुम्ही ते येऊन व्हिजिट करा, प्रॉपरली फ्रेंडली आहे ते तुमचं. आय एम अक्षर नगरवाला. माझं शॉप प्रॉपर सिटीमध्ये आहे, अहमदनगर अहिल्यानगरमध्ये. तर कोणी जर तुम्हाला इंस्टाग्रामवर किंवा फेसबुकवर कोणी जर सांगत असेल, पहिले तर माझं हा सजेशन आहे, कोणी जर तुम्हाला सांगत असेल का ही गाडी 20,000ला आहे, 30,000ला आहे आणि ॲडव्हान्स पेमेंट करा, तुम्हाला गाडी डिलिव्हरी होऊन जाईल, तर तसं तुम्ही करू नका कोणी पण. माझं एक सजेशन आहे सगळ्यांसाठी, तुम्ही जोपर्यंत तुम्ही प्रॉपर व्हिडिओ कॉलवर तुम्ही बघत नाही ते समोरची गाडी किंवा त्यांचं शॉप वगैरे, त्यावर तुम्ही कोणाला पेमेंट करू नका. कारण RX-100मध्ये हे लाईनमध्ये भरपूर फ्रॉड चालू आहे, खूप चाललं आहे. त्या हिशोबाने मी आता ऐकतो का भरपूर जणांचे पैसे लोक लुटू राहिले. तर तुम्ही तसं करू नका कोणी पण. प्रॉपर गाडी बघा, त्याच्यानंतर तुम्ही ते परचेस करा प्रॉपर गाडी बघून. आता राहिलं माझा विषय, तर नगरमध्ये माझ्याकडं RX-100 भेटतात. तुम्ही या, प्रॉपर व्हिजिट करा. सिटीमध्ये माझं शॉप आहे, धरती चौक अहमदनगरमध्ये. तुम्ही या, प्रॉपर व्हिजिट करा, गाडी बघा, चक्कर मारून बघा, मग तुम्ही गाडी परचेस करा. माझ्याकडं जे रेंज आहे ते अप्रॉक्सिमेटली 90,000 पासून पुढं रेंज आहे. आणि जनरली तुम्ही RX-100चं एक मार्केट व्हॅल्युएशन बघत असताल तर तुम्हाला चांगली गाडी प्रॉपर डॉक्युमेंट्समध्ये हे 90+ भेटणार, 90 किंवा 1,00,000+. कोणी जर तुम्हाला सांगत असेल तर तुम्हाला गाडी 30,000 देतो, 20,000 देतो, गाडी घेऊ नका. हा माझं सजेशन आहे. चालेल सर. हां, तर ते पण आपल्याला सायलेन्सर वगैरे म्हणजे कशी मुंबईमध्ये जसं आम्हाला लाऊड करता आम्ही लाऊड करू शकतो. असं कधी जर आम्हाला नॉर्मल ठेवायचं तर नॉर्मल घेऊन तुम्ही चेंज करू. हां, फक्त ते असं बस, मग परफेक्ट जशी आहे तशी पावर. अजून त्याचं पिकअप वगैरे वाढवलं. आता लागून असतात ना गाड्या. हा, तेच मी त्याला तेच बोललो. राहून राहून थोडासा रस्ट यूज नाही की म्हणजे यूज नसल्यामुळे आली प्रॉपर पिकअप वगैरे सगळं. मिररचं जरा, कारण मिरर काय म्हणतात, मिरर लागणार, मिरर लागणार ना, कारण कसं तिकडे लगेच हे करतात. पण काय करू आता, मी तुम्हाला माझ्याकडून जेवढं करता येईल ना तेवढं करून देतो. हा, चालेल. मला एक्स्ट्रा काय काय घ्यायचं ना, आपण दुकानात जाऊ, आहे तर सगळं भेटतं यामध्ये. बरं, चालेल. डायरेक्ट परचेस करा, तुम्हाला एकदम डिस्काउंट रेटमध्ये परचेस करून देतो. बस चालेल. काय करतो. आणि एक्स्ट्रा पण राहतो तुमच्याकडं ते स्क्वेअरमध्ये, नाही का, लागलं तर लावायचं, नाही तर तुम्ही ठेवू शकता. आपल्या गाडीचं काम चालू आहे. आप थोड़ा गाड़ी के बारे में कुछ बताइए ना इस वीडियो में, गाड़ी का खासियत क्या है? क्या गाड़ी यामा RX-100 है, गाड़ी पूरा जेन्युइन है, पीछे टेल लैम्प वगैरह लगा है इसको,
और गाड़ी तो क्या है, गाड़ी मतलब यामा एक गाड़ी नहीं, एक फीलिंग है जो उसको चलाएंगे तो वो कोई और गाड़ी पे पसंद नहीं करता। हाँ बराबर। इसके लिए यामा नॉट जस्ट ए बाइक, फीलिंग। इस इज ए फीलिंग। ये एक अच्छी नहीं फीलिंग है, एक बार उसको चला लिया तो उसका वो ये और इसको लाइक नहीं करता, कोई दूसरी गाड़ी लाइक नहीं करता हो, फिर यामा ही मांगता। ये यामा की खासियत है। और 98 सीसी में सबसे फास्ट चलने वाला मॉडल है, जो इस दौर में सुजुकी कावासाकी जो बाकी और गाड़ी निकली थी उसके मुकाबले इसका परफॉर्मेंस बहुत बेहतर है, बहुत बेहतरीन गाड़ी है। आपका शॉप का एड्रेस भी बता दीजिए, कुछ काम रहेगा तो यहाँ पे मेरे शॉप का एड्रेस है, मैं अहमद नगर में रहता हूँ और कोटला स्टॉप के पास मेरा वर्कशॉप है। मेरा वर्कशॉप का नाम है स्टार ऑटो गैरेज, वाहिद बागवान और हमजा बाडा। RX 100 का डीपी कलर निकाला है, देखते हो उसका आवाज़ कैसा है, फायरिंग। काजी की चौल थर्ड वो अंडा सेंट्रल वाइट मुंबई का। मदनपुरा बॉम्बे। सेकंड ओनर इस गाड़ी में अभी आप सेकंड ओनर। हाँ उसको रिन्यू करेंगे तो नाम पे एकदा फायरिंग दाखवा। Yeah.